तर अकलूज पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी माननीय श्री नीरज उबाळे साहेब आपल्या या ठिकाणी आहेत. आता श्रोतेहो, आज अकलूज ट्रॅफिक या विषयावरती आपण म्हणजे बोलतोय आणि आज सरांना देखील आपण या विषयावरती काही प्रश्न विचारूया, की जे आपल्या फोन लाईनवरती उपलब्ध आहेत. सर नमस्कार. मी स्माईल एफएम रेडिओ स्टेशन 90.8 अकलूजमध्ये आपलं स्वागत करतो श्रोतेहो. या सरांचं स्वागत करतो. सरजी नमस्कार. गुड मॉर्निंग. स्मार्ट एफएम 21च्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. गुड मॉर्निंग. श्रोतेहो, तुम्हाला सांगू इच्छितो, की ज्यावेळेस सरांना फर्स्ट टाईम मी कॉल केला, तर सर ॲक्चुअली रात्री त्यांची ड्युटी होती, पेट्रोलिंग होतं आणि पेट्रोलिंग करून आलो. मी त्यांना थोडं डिस्टर्ब केलं. सर मी तुम्हाला डिस्टर्ब केलं त्याबाबत सॉरी. पण आज जो आपण अकलूज ट्रॅफिक या विषयावरती खास ऑन एअर एक शो घेतला होता आणि या विषयावरती आपण अनेक श्रोत्यांशी गप्पा गोष्टी केल्या, बोलतोय. सर अकलूजचं ट्रॅफिक दिवसेदिवस वाढतंय. याचं कारण काय असू शकेल, सांगाल का सर प्लीज? अकलूज आपल्या सर्वांना माहिती आहे की अकलूज हे वैद्यकीय पंढरी झालेले आहे. अकलूजमध्ये सध्या मोठमोठे वैद्यकीय दवाखाने आहेत, शैक्षणिक चांगल्या संस्था आहेत, मेडिकल कॉलेजेस आहेत, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, त्याचप्रमाणे ॲग्री आणि इतर कॉलेजेस आहेत. त्यामुळं आणि अकलूज हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं आजूबाजूच्या परिसरामधून येणाऱ्या लोकांची गर्दी आहे. त्याचप्रमाणे कारखाने जे आहेत, साखर कारखान्याच्या आजूबाजूच्या त्या ठिकाणी काम करणाऱ्या येणाऱ्या लोकांची गर्दी असते, शैक्षणिक ह्याच्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी असते. त्यामुळे अकलूजमध्ये ट्रॅफिकची संख्या किंवा वाढतं ट्रॅफिक आहे आणि त्यामुळं बऱ्याच वेळेस अकलूजमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न उद्भवतोय. सर मला एक सांगा, की जे अल्पवयीन मुलं जे गाडी चालवतात त्यांच्यासाठी काय उपाययोजना करावी किंवा यांच्यासाठी काय आपण समाज प्रबोधन कराल सर प्लीज? जी लहान मुलं गाडी चालवत आहेत, 1-2 दिवसापूर्वी संपूर्ण अकलूजकरांनी एक बैठक आयोजित केली होती. लोकप्रतिनिधी आपले आदरणीय रणजितदादा मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्या ठिकाणी पण हा प्रश्न उपस्थित केला गेला की लहान मुलांच्या वाहन चालवण्यावरती आरटीओ विभाग आणि पोलीस विभागाला कोणती कारवाई करता येईल. त्यामध्ये अतिशय कडक असा कायदा आहे. लहान मुलं ज्यावेळेस वाहन चालवतात त्यामध्ये 25,000 रुपयापर्यंत दंडाची तरतूद आहे. आणि जो पालक आहे त्या मुलाचा जो पालक असेल त्या मुलाच्या पालकावरती पण आपल्याला गुन्हा दाखल करता येतोय. हां, त्याच्यासाठी पण सजेची काही तरतूद आहे सर. बरोबर. त्याच्यासाठी गुन्हा दाखल होतो आणि शिक्षेची तरतूद आहे. त्या पालकाला 2 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते. सर दुसरा एक प्रश्न आहे. काही श्रोते विचारत आहेत, की जर रस्त्याच्या कडेला जे अतिक्रमण आहेत, म्हणजे अतिक्रमण याचा अर्थ असा की जे दुकानदार आहेत त्यांचेच डिजिटल बोर्ड रस्त्यावरती मोठमोठे लावलेले, याच्यावरती आपल्याला काय कारवाई करता येते का सर? या बाबतीत अकलूज नगर परिषदेचे जे सीओ आहेत सचिन पाटील साहेब त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. अच्छा सर. आणि पुढच्या एक 4-5 दिवसामध्ये जे रस्त्याच्या बाजूचं जे अतिक्रमण आहे येस सर. ते अतिक्रमण काढण्यासाठी नगर परिषद जे आहे ते नगर परिषद इनिशिएटिव्ह घेणार आहे आणि त्यांना आवश्यक असणारी सर्व मदत अकलूज पोलीस ठाणे आणि अकलूज उपविभागातील पोलीस अधिकारी कर्मचारी करणार आहेत. त्यामुळे हे जे रस्त्याच्या बाजूचं जे अतिक्रमण आपल्याला दिसते, आपण जो प्रश्न उपस्थित केला की दुकानाच्या पाट्या आणि इतर, हे काही दिवसात ते आपल्याला क्लिअर झालेलं दिसेल. अच्छा. सर एक पोलीस प्रशासनामध्ये मी थोडंसं वावरतो, त्यामुळे मला अपुरी पोलिसांची संख्या आहे असं जाणवतं. पण सद्यस्थितीला एक श्रोते आहेत जे की वकील आहेत नितीन खराडे साहेब, यांनी एक प्रश्न तुम्हाला केलेला आहे की चौकामध्ये ट्रॅफिक पोलीस असतो पण त्याचं कोणी ऐकत नाही आणि त्याच्या समोरून ट्रिपल सीट जातात, असा त्यांचा प्रश्न आहे. सर याला काय उत्तर तुम्ही द्याल सर प्लीज? खराडे साहेबांचं अगदी म्हणणं खरं आहे. कारण की अकलूजमध्ये ट्रॅफिकचा जेवढा फ्लो आहे ते ट्रॅफिक रेग्युलेशन करताना एका वाहन चालकावरती लक्ष देऊसोपर्यंत आपलं ट्रॅफिकचं जॅमिंग होतं. त्यामुळे कदाचित अशा गोष्टीकडे थोडंसं पोलिसांना दुर्लक्ष करावं लागतं, कारण की त्याचा मेजर टास्क असतो तो ट्रॅफिक रेग्युलेशन करणं. पण या बाबतीत चौकामध्ये सुद्धा जो एक पोलीस असतो त्या ठिकाणी ट्रॅफिक चालनासाठी अजून ऍडिशनल एक पोलीस देऊन किंवा आता जो नगर परिषदेने जो निर्णय घेतलेला आहे की आम्हाला ट्रॅफिक वॉर्डन देणार आहे ते मदतीला, त्या वॉर्डन प्राप्त होताच ही जी कारवाई आहे ही अतिशय परिणामकारक करता येईल की बाकीच्या लोकांना दिसणार नाही की एखादा पोलिसांनी हात केला आणि तो तिथून निघून गेला, तो असा पोलिसांचा आदेश न मानता निघून जाईल. त्याच्यावरती 100% तुम्हाला यापुढे कारवाई झालेली दिसेल. अच्छा. सरजी खरं तर जनतेची सुव्यवस्थिता किंवा रस्ते किंवा तुमचा कायदा सुव्यवस्था सांभाळणं ही खूप मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. पण सर ही जबाबदारी पाळताना स्वतः देखील ट्रॅफिकचे रूल सांभाळणं देखील गरजेचं आहे. अर्थात परवाच्या ज्या बैठकीमध्ये आपले विषय झाले की
काही लोक क्रॉस लाईनने येतात, म्हणजेच विरोधी दिशेने येतात. यांच्यावरती सर आपल्याला इथून पुढे काही सीसीटीव्ही मार्फत किंवा जे तुमच्या स्पीड गन वगैरे आहेत याच्यातर्फे काही आपल्याला कारवाई करता येईल का सर त्यांच्यावरती? 100% परवा दिवशी जो बैठकीमध्ये एक प्रश्न लोकांनी उपस्थित केला हां सर. की इमर्जन्सी जे व्हेकल्स आहेत, पोलीस व्हेकल्स असू देत किंवा आरोग्य विभागाचे व्हेकल्स आहेत, ते काही वेळास ट्रॅफिक नियम तोडताना दिसून येत आहेत. Yes. तर ह्या ज्या काही सर्व्हिसेस आहेत, आरोग्य विभाग असू देत, पोलीस विभाग असू देत, त्यांनी इमर्जन्सीच्या कालावधीमध्ये ह्यांनी ट्रॅफिक नियम पाळावेत हे अपेक्षित नाही. कारण अच्छा. इमर्जन्सी असते आणि कायदा अगदी तसाच बरोबर. आहे की त्यांना एक्झम्पशन आहे. परंतु रेग्युलर ह्याच्यामध्ये ज्यावेळेस व्हेकल पास होतं त्यावेळेस त्यांनी ट्रॅफिकचे सर्व नियम पाळले पाहिजेत. त्याचप्रमाणे असे जे रॉंग साईड जाणार आहेत किंवा सिग्नल जम्प करणार आहेत, अशा लोकांच्या वरती कारवाई करण्यासाठी आपल्याला आरटीओ विभाग पण अधिक सहकार्य करणार आहे आणि आपण मॅनपॉवर पण आपली वापरतोय. आणि ज्या इंटरसेप्टर जे व्हेकल्स आहेत, इंटरसेप्टर व्हेकल्स आरटीओ विभागाकडे आहेत आणि आमच्याकडे पण उपलब्ध आहे. ते आम्ही उपलब्ध करून ज्या ठिकाणी कमीत कमी अगदी गाडीत बसून इंटरसेप्टर व्हेकलमध्ये बसून आपल्याला ट्रॅफिक चलन करता येतं. त्या पुढच्या काही दिवसात आपल्याला त्याप्रमाणे चलन झालेलं दिसेल. आणि चर्चेमध्ये अजून आपण ॲडव्हान्समध्ये आपल्याला थोडासा त्याला वेळ लागेल कदाचित. अच्छा. पण ज्या वेळेस ट्रॅफिक सिग्नल पूर्ण क्षमतेने चालू होतील त्याच वेळेस आपण AI तंत्राचा वापर करून किंवा पुणे आणि मुंबई सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी फक्त कॅमेऱ्याच्या साहाय्याने स्नॅप घेऊन ई चलन करतात, तशा प्रकारची कारवाई आपल्याला अकलूजमध्ये करता येईल पुढे भविष्यात. किंवा तिथं ट्रॅफिक पोलिसही नसेल तर फक्त तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मेसेज येऊन जाईल. तर तुम्ही चॅनल जर केला जर असेल तर तुम्हाला चलानचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल. सर एक तुमचं अभिनंदन ॲक्च्युअली, कारण गेल्या एका जयंतीच्या वेळेस तुम्ही खूप मोठे डीजे पकडले गेले आणि त्यामध्ये ध्वनी प्रदूषणासंदर्भातील खूप मोठी कारवाई केली. एक माझा वैयक्तिक प्रश्न आहे सर, की ध्वनी प्रदूषणासंदर्भात जे काही बुलेट गाड्या वापरतात लहान मुलं, अर्थात यांच्या गाड्यांचे जे सायलेन्सर आहेत ते कधी-कधी असे ॲटॉम बॉम्ब सारखे आवाज फटफट असं देतात. सर ह्याच्यावरती आपल्याला काय कारवाई करता येईल का? कारण तुम्ही मध्यंतरी जे डीजे लावतात त्यांच्यावरती खूप मोठी कारवाई केली. 11 डीजे तुम्ही पकडले, त्यांच्यावर खूप मोठी दंडात्मक कारवाई केली वगैरे. त्याबाबत तुमचं अभिनंदन सर. पण जे बुलेट वापरतात आणि ज्या बुलेटच्या स्पीडप्रमाणे त्यांच्या गाडीचे आवाज येतात, ते कर्कश आवाज असतात सर. याच्यावरती डिपार्टमेंट काय कारवाई करू शकतं का सर प्लीज? हा अगदी एकदम रास्त प्रश्न आहे किंवा चालू असणं आपल्याला ज्याच्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे असा हा प्रश्न आहे. हां सर. काही तरुण मुलं गाडीचा मोठ्या प्रमाणात फटफट असा आवाज येईल अशाप्रमाणे बुलेट चालवताना आपल्याला आढळून येत आहेत. येस सर. अशा ज्या गाड्या ज्या आहेत ह्यामध्ये ती मुलं एक्स्ट्रा अल्टरेशन काय करत नाहीत. अच्छा सर. पण गाड्यामध्ये जे इलेक्ट्रिकल गाडी असल्यामुळे त्याला तो बटन स्टार्ट असल्यामुळे ते काय करतात की चालू स्पीडमध्ये गाडी बंद करणं आणि परत गाडी चालू केली की तो फट असा आवाज येतोय. अगदी बरोबर सर. त्यामुळे अशा गाड्या ज्या आहेत अशा गाड्या अकलूज पोलीस ठाण्याची वाहतूक जो विभाग आहे तो पुढच्या काही कालावधीत स्पेशल ड्राईव्ह म्हणून आम्ही जास्तीत जास्त त्या जप्त करणार आहे. आणि या निमित्तानं आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तरुणाईला म्हणजे माझं असं एक आव्हान असेल की आपण समाजासाठी आपण काही देणं लागतो. आपण असा आपला हे जो जोश हा अशा चुकीच्या पद्धतीने तरुणाईचा त्याचा वापर करणं हे चुकीचं आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतो. हा जो जोश आहे तो विदाय करण्यासाठी जर लावला तर आपल्या अकलूज शहराचा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा आणि आपल्या देशाचा विकास होईल. तर या निमित्तानं त्यांनी त्यांच्या वर्तनामध्ये 100% बदल करावा, नाहीतर पोलीस तर आपली कारवाई करणारच आहेत. तर तुम्ही अतिशय मोलाचा संदेश दिला ह्या तरुणाईला, कारण हे तरुणाईलाच समजून सांगणं गरजेचं आहे. जे कोणी समजूतदार व्यक्ती आहेत ते गाडी व्यवस्थित चालवतात, पण तरुणाईसाठीच आपण ही उपाययोजना करणं गरजेचं आहे. सर तुम्ही स्माईल एफएम रेडिओ स्टेशनच्या मॉर्निंग टी या शोमध्ये ना आज मोलाचा सल्ला आमच्या सर्व श्रोत्यांना दिला. त्याबाबत स्माईल एफएम रेडिओ स्टेशन टीम व श्रोत्याकडून मी तुमचे आभार मानतो. आपल्या इथून पुढच्या सर्व कारवाईस स्माईल एफएम रेडिओ स्टेशनच्या शुभेच्छा असतील. धन्यवाद सर. थँक्यू.